प्रेक्षकांनो, मुरंबा या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट. एरावतीला जेलमध्ये का जावं लागलं हे जाणून घेण्यासाठी चॅनलला शेवटपर्यंत नक्की पहा. सीमा एरावतीवर रागवलेली असते कारण एरावती म्हणते या बाईच्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हा सीमा रागारागात किचनमधून चाकू घेऊन येते आणि एरावतीच्या गळ्यावर ठेवते. त्यावेळी एरावती खूप घाबरते. सीमा म्हणते, सांग ना, आता सांग ना, कोणाच्या डोक्यावर परिणाम झालाय, तुझ्या का माझ्या? माझी सोन्यासारखी रमा घर सोडून गेली, कोणामुळे? तर तुझ्यामुळे एरावती. दादा, तू तर सांग ना तुझ्या बायकोला हे काय चाललंय. शशिकांत म्हणतो, तू काय वेडी आहेस का? अगं, बायको शांत असते ना, जर तिला समजावता आलं असतं, पण ती चिडली आहे ना, तर नवऱ्याची पण हिंमत नाही होत काय बोलायची. सीमा इकडे कोणाचं न ऐकता एरावतीचा गळा पकडून त्यावर चाकू ठेवलेला असतो. सीमा म्हणते, सांग ना, खरं सांग, तू काय काय केलंय? त्यावेळी एरावती घाबरते आणि म्हणते, हो हो सांगते. तेव्हा कुठे सीमा बाजूला होते. एरावती 2 सेकंद शांत बसते, त्यानंतर अचानक हसायला लागते आणि म्हणते, अरे ह्या सीमाला तर मी शॉक दिला आणि ट्रीटमेंट औषधं तर मीच दिली तिला. शशिकांत म्हणतो, अगं तू बहीण आहेस का कोण? नीच बाई. एरावती शशिकांतकडे बघते आणि म्हणते, याला ही दारूच्या नशेत डोक्यात काही भरवलं, तुझी मनस्थिती बिघडवली आणि याला घराच्या बाहेर काढलं. एरावती सगळ्यांना सांगते की 22 वर्षापूर्वी मला आणि माझ्या साहिलला ज्या प्रकारे तुम्ही वेगळं केलं आणि मला जसा त्रास झाला तसा रमा आणि अक्षयला वेगळं करून झालाय आणि आता सध्या मी खूप खुश आहे. इकडे निशाने मोबाईलमध्ये सगळी रेकॉर्डिंग केलेली असते. तिने पोलिसांना बोलून ते सगळे पुरावे दिलेले असतात आणि एरावतीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. पुढील एपिसोडमध्ये अक्षय आणि रमा एकमेकांना भेटतात, पण साईचं होणार काय पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.